तर दिस इज दी डे 4 आणि आज आम्ही परत सोमनाथच्या मंदिरात दर्शन घ्यायला जातो. सकाळचा व्ह्यू दाखवतो तिकडचा समुद्र आणि सनराईज तर नाही, इकडून ऑब्विसली सनसेट आहे या साईडला. तर दर्शन घेतो पुन्हा आणि बाहेरून जितकं दिसतं तितकं दाखवतं. काल रात्री लाईटिंगमध्ये फक्त मंदिर चांगलं दिसत होतं, आता कसं बाहेर पूर्ण उजेड राहील तर परिसर छान दिसेल. लेट्स गो. तर सोमनाथ मंदिराकडे जायचं असेल तर तिथे असते ऑटो, आणि ऑटो घ्यायची असेल तर तुम्ही 3-4 जण मिळून जाऊ शकतात. कारण की ते कितीही लोक असो, 1 असो की 4 असो, 100 रुपये घेतात सोमनाथ मंदिरापर्यंत जायला. सकाळच्या शांत वातावरणात आम्ही पोहोचलो आहोत सोमनाथ मंदिरात. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि श्रद्धेचं प्रतीक असलेलं हे पवित्र स्थळ. सूर्योदयाच्या किरणांनी मंदिराची सुवर्णछटा अधिकच मोहक दिसते. समुद्राच्या लाटांचा मंद आवाज आणि मंदिराच्या घंटांचा नाद या दोघांच्या संगतीने निर्माण झालेला तो दिव्य अनुभव शब्दात सांगता येत नाही. सनस्क्रीन संपली है तो वी आर प्रोटेक्टिंग आवरसेल्फ बाय दिस. असं सनस्क्रीन को खुद को प्रोटेक्ट करना पड़ेगा पहले. मागच्या 2 दिवसापासून सनस्क्रीन लावून काही फायदा झाला नाहीये. सो वी आर प्रोटेक्टिंग आवरसेल्फ बाय दिस. दुपट्टा इज द ओनली कवरेज फॉर अस. ठीक आहे. त्रिवेणी घाटावर आलेलो आहे आता. तर त्रिवेणी घाटावर 3 नद्यांचा संगम असेलच असं एक्सपेक्टेड आहे. बघूया तिकडे घाणच असते का? चांगला बीच नाही आहे, घाणच असते. आमचा कॅप्टन सांगतोय. कॅप्टन रियालिटी चेक देतो दरवेळेस. रियालिटी चेक ठीक आहे. तुम्ही जाताल घाट म्हणून एकदम वाव वाव करत. त्यांना ते बनारसचा घाट वाटेल. वाव फॅक्टर नाही आहे इथे, फक्त जाऊन नारळाची झाडं आणि पाणी बघायचं. मला सांगा इकडे तिकडे जाणे, तुम्ही जायचं त्याच्यावर. ठीक आहे, उजव्या साईडला आहे असं. हा त्रिवेणी घाट आहे. माझा आवाज येत नसेल तर ठीक आहे. माईकची कॉर्ड खराब झाली आहे. गोमाता आगे जाओ. कोणी भिजणार नाही आहे, सगळे फोटो वगैरे काढतील. मग इथून आम्ही जाऊ दीवला, आणि दीवला मध्ये एक मंदिर आहे आणि एक शंकराचं ते शिवलिंग पण आहे की जिथं समुद्राचं पाणी शिवलिंगाला टच होतं, तेही बघू. हे मालका तीर्थ मंदिर आहे. या ठिकाणी श्रीकृष्णाचा पायाला जो तीर लागला होता ते हे ठिकाण आहे. तर हा असा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. आणि हे ते वृक्ष नाही आहे, दुसरं वृक्ष दाखवतो. तर ही आहे श्रीकृष्ण यांची बसलेली मूर्ती. म्हणजे झाडाखाली जसे बसले होते ना, सेम याच्यामध्ये ती मूर्ती बनवली. आणि साईडला जे दिसत होतं ते झाड, आणि त्याचं जे खोड आहे ते इथून बाहेर जातं शंकराच्या पिंडीच्या वरतून. तर हे बाहेरचंही दाखवतो. मंदिराच्या बाहेर आल्यावर त्याचा परिसर असा काही आहे. सगळं काम एकदम कोरीव आणि रेखीव आहे मंदिराचं. भक्कम असे खांब आहे आणि ती एंट्री होती तिकडून. हे जे झाड दिसतंय इथून जे वरतून आलेलं आहे ना, लेट मी झूम इन. हां, हे वाला. तर ॲक्च्युली त्याच झाडाखाली श्रीकृष्ण यांना बाण लागला होता मध्ये जो व्हिडिओ दाखवला. तर तिथून त्यांनी त्या झाडाच्या बाजूबाजूला सगळं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथून ते बाहेर आलेलं आहे. म्हणून खाली जरी देठ मूळ असलं तरी त्याचं बाहेर पाण्यामुळे सनलाईटमुळे ते राहतंय नीट इतक्या वर्ष तरी, असं ते म्हणताय. बट आय डोंट नो की ते स्पेड आहे का नाही. बट हा असा व्ह्यू आहे इथून. आता आम्ही दीवला आलेलो आहे. आम्ही बीचच्या साईडला बसून मस्तपैकी आमचा लेटवाला लंच करतोय. आता लंच करून मग 2-3 पॉईंट बघायचे दीवमधले, आणि ते झालं की मग डायरेक्ट परतीचा प्रवास सुरू. या समुद्राच्या तिकडे आहे इंडिया, आणि हा जो आहे दीव आयलंड दीव आयलंड आहे. आणि हा ब्रिज त्याची कनेक्टिव्हिटी आहे. इथं तिकीट घ्यायचं आहे जहाजमध्ये जाण्यासाठी, त्या शिपमध्ये जाण्यासाठी. बट तिथे UPI नाही चालत, तिथे फक्त कार्ड चालतं. कॅश पण चालते. तर आम्ही कार्डने टॅप केलं आणि मग ते झालं. तर लेट्स गो इनसाइड दिस शिप. काहीतरी सांगा यार. अरे इसने पार्टिसिपेट किया था, वो एक ये हुआ था. लेट्स गो इनसाइड.
इथे एक उकरी जा सांगा पर आपका स्वागत है आणि तिने त्यांचं तिथे लिहिलेलं आहे जस्ट रीड दिस आउट. नाही आहे क्या? व्हिडिओ रेकॉर्डिंग आलेलं असल्यामुळे मी काही शूट नाही केलं. हा असा सीन त्या कुकरी शिपवरचा. तर त्यानंतर आम्ही निघालो ते गंगेश्वर महादेवाकडे. तर आता त्या मंदिरात आलोय. तिथे शिवलिंगावर समुद्राचं पाणी येतं. काही माहिती द्यायची कॅप्टन तुम्हाला? नाही, मला खूप छान वाटतंय. हा, आम्ही थोड्याशा वेळामध्ये सनसेट बघणार आहोत. तर ही आहे एंट्री गंगेश्वर महादेव मंदिराची. असं मानलं जातं की पांडवांनी इथे त्यांच्या काळामध्ये 5 शिवलिंगांची स्थापना केली होती आणि इथे समुद्राचं पाणी यावर येतं सकाळी सकाळी किंवा जास्त समुद्रामध्ये पाणी असलं की. आता नाही आहे सध्या, बट ते येतं त्यामुळे याचं नाव गंगेश्वर असं पडलेलं आहे. तर ती जागाही दाखवतो कुठून कसं पाणी येतं. इथून असं पाणी येतं, या खांबांमधनं येतं, डायरेक्ट शिवलिंगावर पडतं. अशा प्रकारे सनसेट झालेला आहे, एकदम छान. तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर सेम बीचवरच आमचं आता म्हणजे इथंच आमची रात्र जाणार, रात्र नाही जाणार आहे. आम्ही आता लगेच डिनरसाठी जाऊ तिकडे. बघू रस्त्यामध्ये कुठेतरी आणि अहमदाबादचं व्ह्यू काय की आता रिटर्न जर्नी स्टार्ट होईल अहमदाबादपासूनच. अजून कोणतं ठिकाण नाही उरलेलं आहे. तर दॅट्स दी स्टार्ट ऑफ एंड ऑफ दिस ट्रिप. क्या करेंगे भाई, इधर खाना खाया तो बताना पड़ेगा ना कि रात में इधर रुके थे. आखिरी बार रात को 1 बजे रुके थे हम खाना खाने के लिए साथ में. अभी कितने घंटे? 20 घंटे तो भी साथ में है. मग जाएंगे हम पुणे को. 12:34 12:30 रात के. इतने बजे कोई डिनर करता है क्या भाई? लेकिन हमने किया है. करना पड़ता है. देखो यहाँ पे आराम से मस्त चैन से सो रहे, टेंशन फ्री. हम भी ऐसा सोना चाहते हैं बट क्या करें, अभी बैठ के काटना पड़ेगा पूरा सफर. सफर सुहाना है. सफर में सुहाना नहीं है लेकिन सही बोला. सफर सुहाना है. हाँ, मेरी क्लास में देख रही हो सुहाना. हाँ ठीक है सुहाना. तुम देख लेते हम बहुत फेमस हो जाएंगे. चलो गाइस. सकाळी पोहोचलो इथे 6 वाजता. रूम वगैरे घेतली आवर बेसिसवर. फ्रेश झालो, ब्रेकफास्ट घेतलाय. ट्रेनमध्ये जाऊ आता. ट्रेनचं तिकीट आधीच बुक होतं त्यामुळे नो टेन्शन. PML बाई AMTS. हे नव्हतं ते. अच्छा है कितना प्यारा है. नहीं फोटो काटने. ओ माय गॉड, बहुत बड़ा है. हाँ बहुत बड़ा. भाई तुम जो आए हो तब दिख ही नहीं रहा है गाइस, सॉरी. ये दिखा ये देखो. ओ भाई खूप मोठा आहे भाई. ये लवकर. यार पूरा है. हाँ हाफ है पूर्ण सर्कल. अरे इधर आओ. 1 मिनट इसको दिखाना है रेनबो. हाँ देखो पूरा वाव है. हाफ सर्कल है. दाखव मग मला खाली यायला. व्हिडिओ दाखव. पूरा सर्कल. अरे हाँ वीडियो शेयर करेल. पूरा सर्कल है. हे साक्षी दाखव. व्हिडिओ दाखव. ओके. देखो वहाँ खत्म हो रहा है, वहाँ से चालू हो रहा है, यहाँ खत्म हो रहा है. देखो. देखा. तर अशा या सुंदर अशा
इंद्रधनुष्यासोबत आमच्या ट्रिपचा होतो इथेच एंड. यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो आणि घरी आराम केलो. तर तुम्हाला हे व्हिडिओ आणि सिरीज कशी वाटली ते सांगा, कमेंट करा व्हिडिओच्या खाली आणि सिरीजलाही लाईक करा आणि तुमचे व्ह्यूज यावर सगळे कमेंट करा. आणि पुढे एक व्हिडिओ येत आहे ज्यामध्ये पूर्ण ट्रिपच्या डिटेल्स मी सांगणार आहे, की जसं की आम्ही इथून कसं स्टार्ट केलं, ट्रेक पांडाची ट्रिप कसं हँडल केलं त्याने, सगळं पूर्ण रिव्ह्यू जे काय होतं पूर्ण सिरीजबद्दल हे सगळं एक नवीन व्हिडिओमध्ये आणि लवकरच येईल. त्यामुळे स्टे ट्यून, सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय बाय.